नमस्कार मित्रांनो. फुटबॉल एक असा खेळ जो भाषा, धर्म, देश आणि सीमा ओलांडून संपूर्ण जगाला एका धाग्यात बांधतो. आणि आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे फिफा वर्ल्ड कप 2026 कडे. हा वर्ल्ड कप इतका खास का आहे? इतिहासात पहिल्यांदाच असा काय बदल झालाय? यावेळी कोणते संघ सर्वात मजबूत आहे? भारत का खेळत नाही? आणि अखेर कोण उचलणार विश्वचषक? चला बिनधास्त बोलू या YouTube चॅनलवर आपण ही माहिती घेऊया. इतिहासातील सर्वात मोठा वर्ल्ड कप 1930 मध्ये पहिला फिफा वर्ल्ड कप झाला. तेव्हा फक्त 13 संघ सहभागी झाले होते. नंतर 24 आणि गेल्या अनेक वर्षापासून 32 संघ खेळत आहेत. पण 2026 मध्ये पहिल्यांदाच 48 देश सहभागी झाले होते. म्हणजेच जास्त संघ, जास्त सामने आणि जास्त रोमांच आणि जास्त मनोरंजन. 3 देश एकत्र, आणखी एक ऐतिहासिक गोष्ट. यावेळी वर्ल्ड कप आयोजित करत आहे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. इतिहासात पहिल्यांदाच 3 देश मिळून वर्ल्ड कप आयोजित करत आहे. यासाठी 16 शहरांमध्ये सामने खेळवले जात आहेत. यावेळी 48 संघ, 12 गट आणि प्रत्येक गटात 4 संघ. अशा प्रत्येक गटातील पहिल्या 2 संघांसोबत सर्वोत्तम 8 तिसऱ्या क्रमांकाचे संघही पुढे जातात. म्हणजे आता राऊंड ऑफ 16 नाही, तर आधी राऊंड ऑफ 32 होते. यामुळे स्पर्धा आणखीन मोठी झाली आहे. जगभरात फुटबॉलची क्रेज अजून वाढतेच आहे. वर्ल्ड कप सुरू झाला की संपूर्ण जग बदलून जातं. रस्ते रिकामे होतात, स्टेडियम हाऊसफुल होतात, हॉटेल्स भरलेली आणि सोशल मीडियावर फक्त फुटबॉल. एका गोलवर कोट्यावधी लोक एकाच वेळी आनंद साजरा करतात आणि एका पराभवाने संपूर्ण देश रडतो. त्यालाच म्हणतात फुटबॉल फीवर. सर्वात मोठे स्टार या वर्ल्ड कप मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी चाहत्यांची मने जिंकली. लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचा आत्मा, स्पेनचा युवा सुपरस्टार लामिन यामाल, इंग्लंडचा हॅरी केन, फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे, ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर. हे सर्व खेळाडू मैदानात उतरले की जगभरातील कोट्यावधी प्रेक्षक टीव्ही समोर बसतात. आतापर्यंतचा प्रभाव. या वर्ल्ड कप मध्ये अनेक धक्कादायक निकाल, मोठे संघ बाहेर पडले, अनेक सामने पेनल्टी शूटआउट पर्यंत गेले आणि शेवटी अंतिम फेरीत पोहोचले. स्पेन आणि अर्जेंटिना. एकीकडे स्पेनचा वेगवान आणि आक्रमक खेळ, तर दुसरीकडे मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिनाचा अनुभव. आता संपूर्ण जग या फायनलची वाट पाहत आहे. भारत वर्ल्ड कप मध्ये का नाही? हा प्रश्न अनेक भारतीयांना सतत विचारला जातो. आपण क्रिकेटमध्ये जग जिंकतो, पण फुटबॉलमध्ये का नाही? याचं उत्तर एका दिवसात मिळणार नाही. यासाठी गरज आहे ग्रासरूट फुटबॉल, चांगल्या अकॅडमी, अत्याधुनिक प्रशिक्षण आणि दीर्घकालीन नियोजनाची. भारतात प्रतिभेची कमतरता नाही, गरज आहे योग्य संधी आणि मजबूत व्यवस्थेची. फिफा वर्ल्ड कप एवढा लोकप्रिय का? कारण फुटबॉल खेळण्यासाठी करोडो रुपये लागत नाहीत. एक बॉल, 4 आणि एक मोकळं मैदान, बस एवढंच पुरेसं आहे. म्हणूनच फुटबॉल आज जगातील सर्वात लोकप्रिय खेळ बनला. 48 संघांच्या फॉर्मॅटमुळे आशिया, आफ्रिका आणि छोट्या देशांनाही मोठी संधी मिळाली. यामुळे भविष्यात वर्ल्ड कप आणखी रोमांचक होणार. मित्रांनो, फुटबॉल म्हणजे फक्त खेळ नाही, ती एक भावना आहे. 90 मिनिटांसाठी संपूर्ण जग एकत्र येते. कोण जिंकेल, कोण हरेल हे नंतर ठरेल, पण फुटबॉलने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला एकत्र आणलं. तुमच्या मते 2026 चा फिफा वर्ल्ड कप कोण जिंकणार? अर्जेंटिना की स्पेन की तुमचा आवडता दुसरा संघ? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.